मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिला होता नकार। दोन्ही कोर्टाचे निकाल आरक्षणातील मार्गातील सर्वात मोठे अडसर। कोकणातल्या लोकांना आरक्षण नकोय, मराठवाड्यापुरतं दाखले देऊ शकतो। न्यूज 18 लोकमतच्या गणरायाच्या दर्शनाला आलेले मंत्री नितीश राणेंचा सर्वात मोठा दावा। उद्यापासून पाणी बंद करून कडक आमरण उपोषणाला सुरुवात करणार। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, मनोज जरांगे मागण्यांवर ठाम। मानासाठी भुकेलेले कुचक्या कानाचा व्यक्ती म्हणजे राज ठाकरे। फडणवीस चहा पिऊन गेले तरी खुश होतात। राज ठाकरेंवर जरांगेंची घणाघाती टीका। चंद्रकांत पाटलांना काय अक्कल, त्यांनीच पडताळण्या रोखल्या होत्या, कशाला त्यांना विचारता। जरांगेंची चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका। उपोषण संपलं की नितेश राणेंना बघूनच घेतो, दादांना सांगितलं होतं त्याला जरा आवरा। जरांगेंनी दिलं थेट आव्हान। मराठा आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं, कुणीही दगडफेक करू नका, कायदा हातात घेऊ नका। जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। मुंबईत मराठ्यांची गर्दी नाही तर वेदना, मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आलाय। मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। छगन भुजबळांनी उद्या मुंबईत बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना। जरांगेंच्या मागण्यांविरोधात ओबीसी नेतेही आक्रमक। आणि सीएसएमटी आणि बीएमसीच्या समोरच्या विजेच्या खांबावर चढून आंदोलकांनी फडकवला भगवा, तर बीएमसीच्या समोरच्या रस्त्यावरच क्रिकेट खेळण्यास सुरुवात। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। मराठा आरक्षण उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांमुळे एक पेच निर्माण झालाय। मराठ्यांना सरसकट कुणबी ठरण्यास सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने नकार दिला होता। मराठ्यांना कुणबी ठरवणं सामाजिक मूर्खपणा ठरेल असं कोर्टाने म्हटलेलं, त्यामुळे दोन्ही कोर्टाचे निकाल आरक्षणाच्या मार्गातील अडसर असल्याची बाब मराठा आरक्षण समितीच्या समोर आली आहे। 2001 मधील प्रकरणामध्ये कोर्टाने हा निकाल दिलेला होता आणि त्यामुळे आता आरक्षण देण्यामध्ये अडथळा येतोय असं दिसून येत आहे। दोन्ही कोर्टाच्या निकालामुळे समितीपुढे एक मोठी अडचण निर्माण झाली आहे। 2001 मध्ये हा निकाल देण्यात आलेला होता। त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने आरक्षणाला नकार दिला होता। मराठ्यांना कुणबी ठरवणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा ठरेल असं कोर्ट म्हणालेलं आहे। या संदर्भातील सगळा तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या निर्णयामुळे उपसमिती समोर एक पेच निर्माण झालाय, सगळं चित्र नीट समजावून सांग। एकंदरीत बघितलं तर आतापर्यंत मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावं म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र द्यावे हा जो दावा वारंवार मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येतोय, मागणी करण्यात येते, याला जर बघितलं तर एकंदरीत 3 महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट 2001, 2003 आणि 2005 या 3ही वेळा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या 3 खंडपीठांना आपलं निरीक्षण नोंदवत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये सामावून घेणं हा म्हणजे केवळ सामाजिक मूर्खपणा ठरेल अशा पद्धतीची थेट ताशेरे ओढत या सगळ्या निर्णयाला जी आहे ती स्थगिती दिली होती। एकंदरीत बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आंदोलन पेटलेलं असताना, एकीकडे हजारोंच्या संख्येनं मुंबईत मराठी असताना, दुसऱ्या बाजूला कायदेशीर पेच प्रसंग हा खूप मोठा आहे। एकंदरीत बघितलं तर मंत्रिमंडळ उपसमितीची कृती समिती राधाकृष्ण विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहेत, दुसऱ्या बाजूला माजी न्यायमूर्ती
न्यायमूर्ती जस्टिस शिंदे हे देखील सगळे हे बघतायत आणि त्यामुळं जर अशा पद्धतीनं कुणबी सरसकट प्रमाणपत्र द्यायची वेळ आली तर असा कोणताही निर्णय कोर्टात टिकण्याचे कुठलीही शक्यता या तिन्ही निकालांवरून दिसत नाहीये. एकंदरीत बघितलं तर मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत असं देखील स्पष्ट निरीक्षण हे मुंबई हायकोर्टाने यापूर्वी देखील नोंदवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जर सरसकट अशा पद्धतीनं आरक्षण देणं ज्याला सामाजिक मूर्खपणा म्हणावा लागेल असं जर थेट शब्दात जर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे सांगत असतील, आपण जर नीट ही प्रकरणं बघितली तर एकंदरीत निकालाच्या संपूर्ण जर आढावा घेतला, निकालाचा थोकताळा जर काढायचं झालं तर अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला जर कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल असं जर म्हणत असाल तर मात्र स्टार्क सोशल रिअलिटीजवर महाराष्ट्रात याचा मोठा फरक पडेल. अर्थात ज्याला वास्तविक सामाजिक संस्था आणि त्या व्यवस्थेला याचा मोठा धक्का बसेल असं स्पष्ट निरीक्षण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने नोंदवले. त्यामुळं एकीकडे सरसकट कुणबी नोंदी द्या, सरसकट मराठ्यांना कुणबी आणि ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी दम धरत असताना किंवा वारंवार एकच मागणी लावून धरली असताना त्यामध्ये असणाऱ्या कायदेशीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2001, 2003 आणि 2005 हे तीनही निकाल यामध्ये सर्वात मोठा अडसर ठरतील आणि त्यामुळं फक्त दाखवलेपणा करणं किंवा फक्त राजकीय हेतू म्हणून आरक्षण जाहीर करणं हे कोणत्याही पद्धतीनं कोर्टात टिकणार नाही. आणि म्हणूनच मनोज जरांगे यांची जी मागणी आहे याला मात्र एकीकडे ज्या वारंवार बोललं जातंय की राजकीय रंग ज्याला दिला जातोय की करू दिलं जात नाहीये किंवा त्यांना करायचं नाहीये, मात्र राजकीय इच्छाशक्ती असेल आणि तरी त्यांनी आरक्षण दिलं गेलं तर मात्र ते कोर्टात टिकणार नाही असेच हे तीनही निकाल दाखवतात. प्रियंका, निश्चितच राहुल, खरं तर कोर्टाचा जो निर्णय आहे त्यामुळे एक पेच निर्माण झालाय. मुख्यमंत्री देखील बोलताना परवा दिवशी म्हणाले होते की कायद्याच्या कसोटीवर ते आरक्षण टिकलं पाहिजे तर ते देण्यात अर्थ आहे, नुसतेच आश्वासनं देऊन होणार नाही. पण नेमकं एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडत चाललेली आहे. उद्यापासून ते म्हणतायत की मी पाणी सुद्धा सोडणार आहे. मग नेमकं एक मोठा प्रश्न निर्माण होतोय की या सगळ्यामध्ये नेमका मार्ग काय निघणार आहे? प्रियंका, एकंदरीत जर सर्व प्रकरण बघितलं तर त्यातली त्यात ज्या पद्धतीनं सरकार सकारात्मक आहे, ज्या पद्धतीनं काल 3 महत्त्वपूर्ण मागण्या या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या, मात्र त्याला म्हणावं तसं किंवा सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो मनोज जरांगे यांच्याकडून आला नाही. एकंदरीत बघितलं तर आत्तापर्यंत आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांचा प्रत्येकी त्यांना आर्थिक मदत केल्यासोबतच त्यांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यासंदर्भात सरकारनं सकारात्मकता दर्शवली. मंत्रिमंडळ उपस्थितीने या संदर्भातला सकारात्मक निर्णय जो आहे किंवा सकारात्मकता जी आहे ती मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं दाखले हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा वारंवार उल्लेख केला जातोय, मराठवाड्यापुरती जर ही मागणी असेल आणि मराठवाड्यांपुरतं ज्यांच्या नोंदी या कुणबी सापडतील त्यांना देण्यापुरता बसायला असेल तर या बाबतीत देखील सरकार सकारात्मक असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय. मात्र तशा पद्धतीची थेट मागणी होताना दिसत नाही. निश्चितच, नक्कीच राहुल, तुमची देखील जे काही तुम्ही समजून सांगितलंय ते देखील कळालेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी, छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. उद्या मुंबईमध्ये या ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जरांगेंच्या मागण्यांविरोधात ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत. वारंवार त्यांच्याकडून देखील वक्तव्य येत आहेत आणि अशामध्येच छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. उद्या मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये नेमका आता काय चर्चा होते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. नागपूरमध्ये देखील एक वेगळं आंदोलन ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच संदर्भामध्ये उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छगन भुजबळ यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि उद्या मुंबईमध्ये ही बैठक पार पडेल. तर ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.